दरम्यान ज्या अतिदक्षता कक्षाला आग लागली त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेल्या 2 परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता 6 नवजात शिशूंचा जीव वाचवला। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। जे ड्युटीवर परिचारिका होते ते आपल्यासोबत आहे आणि त्यांचा सुद्धा हात झाला आणि खरोखर यांचं कौतुक करावं लागेल, कारण यांनी वेळेवर जे नवजात शिशू आहे त्यांना काही काय ती सिच्युएशन एवढी बेकार होती की आम्ही काय करू, लेकरू कशी तरी आम्ही हँडल केली। आम्ही आमचा विचार नाही केला सर, एवढी आग होती पण आम्ही आमचा विचारही नाही केला का काही होईन का म्हणून आम्हाला, पण आम्ही गेलो लेकरं काढले सर। डॉक्टर स्फोट झाला सर, आपोआप स्फोट झाला तो। म्हणजे वेळच नाही दिलं त्यांनी, डायरेक्ट ते असे तर ते आग दिसल्यानंतर आम्ही ते एक आग विजून राहिली तर दुसरं आम्ही बाळ काढले त्याच्यातले भेंटी चालू, म्हणजे आग असताना इंटरकॅट काढली ते बाळाला आम्ही पटपट बाहेर काढले। तर धावत पडत गेलो आम्ही बच्चे घेऊन। किती बालक होते? 9 बाळं होते ना। ते 6 बालक सर काहीच नाही, म्हणजे काही दिसतच नव्हतं। खूप प्रयत्न केले सर आम्ही, बच्चे माहिती नाही काय झालं त्या बाळाला, नाही सांगत। खरं तुमची सूचकता हे झालं त्याच्यामुळे 6 बाळाचा जीव तरी वाचलेला आहे। लेकरं दिसत होते सर, लेकरं दिसत होते ते, म्हणजे ते आग आणि ते लेकरं काय करावं काय नाही समजत नव्हतं, पण आम्ही आमचे प्रयत्न केले सर। तुमचं पण हात या दृश्यामध्ये बघू शकतो आपण की अक्षरशः या परिचारिका आहे त्यांनी तुमचं नाव काय? मी सुरेखा धनविजय कीर्ती गणवीर। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती।